खबर महाराष्ट्र के औरंगाबाद छत्रपति संभाजी नगर से है, जहां पर कुछ लोगों की जलने से हुई मौत के बाद विज्ञापन दिया गया। छत्रपति संभाजी नगर से सचिन भंडारे की रिपोर्ट। रेड न्यूज़ मीडिया एजेंसी छत्रपति संभाजी नगर, कैमरामैन सचिन भंडारे। संभाजी नगर में MIDC में हाथ मोजे की कंपनी में आग लगी थी, उस बारे में कुछ विभागीय आयुक्त में निवेदन देने आए हुए बीजेपी के शानूर पटेल। मी शानूर पटेल, भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा। आज रोजी कामगार मोर्चाच्या वतीने विभागीय आयुक्तालय इथे निवेदन देण्यात आले। त्या निवेदनमध्ये असं म्हटलेलं आहे काय जे 2-3 दिवस जे अगोदर जे घटना घडली आहे वाळूज MIDC मध्ये, त्या घटनामुळे त्या आगीमध्ये कमीत कमी 6 लोकांचा होरपळून मृत्यू झाला। ते मृत्यू याच्यामुळे झाला काय, याचं कारण आहे कंपनी मालकाचा हलगर्जीपणा किंवा कामगार अधिकारी यांचा हलगर्जीपणामुळे झालं आहे। तर आमचा असा विषय होता का कामगार मोर्चा हा फक्त कामगारासाठी आहे। कामगार मोर्चा याच्यामध्ये काही धर्म जात पाहत नाही, फक्त आम्ही आहे ना कामगार पाहतो का आमचं जे कामगार आहे जे घरातून निघत राहतो सकाळी, तर ते संध्याकाळी त्यांच्या पोराबाळामध्ये एकदम व्यवस्थित गेलं पाहिजे। पण ज्यावेळी त्या घटना घडली ते UP बिहारचे जे कामगार होते 5 लोक, ते कामगारांना कंपनीवाल्यांना ते कंपनीमध्ये दडपून ठेवलं। त्याच्यामध्ये तिथंच राहायचं, तिथंच जेवायचं, तिथंच खायचं आणि तिथंच काम करायचं। त्या कंपनीवाल्यापाशी ना त्यांचं इन्शुरन्स होतं, ना कामगार भवनमध्ये याची माहिती होती, ना SI होतं, ना PF होतं। किती लोक मध्ये जायचे, किती लोक बाहेर यायचे, त्याचं पण ते कंपनी मालकापाशी काय रेकॉर्ड नव्हता। दुसरा विषय असा आहे का अल्पवयीन मुलं जे 17 वर्षाचा मुलगा त्यात मृत्यू पावला, त्या मुलाची काय चुकी होती? इतर जे आमदार खासदार लोक संभाजीनगरमध्ये बरेच लोक आहे, पण आतापर्यंत हे मुद्दा कोणी नाही उठवला। म्हणून कामगार मोर्चा खंबीरपणे कामगाराच्या पाठीशी राहणार आहे। आणि जर 3 दिवसात यांच्यावर कामगार आयुक्तावर आणि MIDC अधिकाऱ्यावर जर गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही 26 जानेवारी रोजी आमरण उपोषण कामगार मोर्चाच्या वतीनं करण्यात येणार आहे। कारण की छत्रपती संभाजीनगर हे कामगार क्षेत्राचं आहे आणि ते कामगार क्षेत्रामध्ये जे बाहेरचे लोक काम करण्यासाठी इथं येतात त्यांच्यावर अत्याचार सहन आम्ही करणार नाही आणि कोणालाही करून देणार नाही। कारण की ते काम पोट भरण्यासाठी येते ते कामगार। आज जे ते मुलगा मेला त्याची बायको जी आहे तर ते डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती आणि ते आपला इथला बदनापूरचा एक मुलगा आहे, ते 17 वर्षाचा होता। एकाच कुटुंबातले 4 लोक त्याच्यात मृत्यू पावले। तर हे कशामुळे झालं? कामगाराच्या कंपनीवाल्याच्या हलगर्जीपणामुळे हे सर्व कारण झालं। दुसरा विषय अजून एक आहे काय, त्या कंपनीमध्ये हँड ग्लोव्ज बनवत होते, पण ते हँड ग्लोव्जमुळे एवढं आग लागत नाही, त्याच्यामध्ये इतर केमिकल बी असून ते घातक केमिकल असल्यामुळं त्याला आग लागलेली आहे आणि याची जबाबदारी कामगार आयुक्ताची आहे। कामगार आयुक्तांनी त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे। कामगार आयुक्तामध्ये कामगाराची नोंद नाही आहे, कामगार आयुक्तालयाने त्याची कोणती माहिती घेतली नाही, तर अशा अधिकाऱ्यावर 302 किंवा 307 प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे। जर 3 दिवसात नाही झालं त्याच्यावर आम्ही आमरण उपोषण राहू। आणि कामगार फक्त आमच्या कामगार म्हणजे आमच्या कामगारच आहे, ते कोणत्याही जातीचा असो त्याच्याशी आम्हाला काही घेणं नाही, पण आमच्यासाठी ते कामगार आहे आणि कामगाराला न्याय देण्यासाठी भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा हे कंपल्सरी जोरात आणि पूर्ण ताकदीने त्याच्या पाठीशी आहे। आम्ही हे खपवून देणार नाही। कारण की बरेच अशा कंपन्या आहे वाळूज MIDC मध्ये, त्याच्यामध्ये बाल कामगार लोक काम करतात आणि बाल कामगार म्हणजे काम करणं हे कायद्यानं गुन्हा आहे आणि अशा गुन्ह्यावर लक्ष देण्यासाठी कामगार आयुक्त बसलेले आहे। पण याच्यामध्ये कामगार आयुक्ताची काही सहमती असल्यामुळं त्यांनी काही लक्ष दिलं नाही। कामगार MIDC अधिकारी यांनी पण लक्ष दिलं नाही। 2 ते 3 वर्ष झाले तेव्हा हे प्लॉट 500-550 स्क्वेअर फीटचं प्लॉट होतं, ते प्लॉट त्यांच्या नावावर झालं। ते प्लॉटची कोणतेही आपले कंपनी आयुक्त, कंपनी इन्स्पेक्टर याच्याकडे कोणतीही नोंद नाही आहे। तर अशा अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाले पाहिजे। किरकोळ गुन्हा दाखल करून काही होणार नाही, कारण की ते माणसं होते, काही जनावरांना होते, त्यांच्याकडे पाहणार आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणी आहे नाही का? कोणी वाहिलं नाही का?
त्यांचे वायली फक्त आम्ही भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे आहे आणि आम्ही हे खपू घेणार नाही. आणि जर 3 दिवसात तर ते त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही 26 जानेवारीच्या दिवशी विभागीय आयुक्तालयासमोर आम्ही आमरण उपोषण लावणार. तोवरला आम्ही शांत बसणार नाही.